मैत्रिणींनो, बाप्पा तर घरी आलेले आहेत. मग दररोज गोडाधोडाचे पदार्थ बनवतोय आपण. आज प्रसादासाठी बुंदीचे लाडू बनवूया. 1 वाटी बेसन घ्यायचं आहे आणि त्यासाठी बुंदीचा झारा नसेल तर घरी असणारा आपला जो तेल तळणीचा जो झारा वापरतो तो झारा वापरून बुंदी पाडणार आहे. आणि गोल गरगरीत अशी बुंदी पाडली बघा. आणि त्याचे लाडू व्हायलेले आहेत आणि मऊसूत असे लाडू झालेले आहेत. बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवूया. चला, झटपट होणारे, चवीला अप्रतिम लागणारे असे बुंदीचे लाडू. लाडू बनवण्यासाठी 1 वाटी बेसन आणि 1 वाटी साखर लागणार आहे. ज्या वाटीच्या मापाने बेसन घेतलं त्याच वाटीच्या मापाने साखर घ्यायची आहे. बेसन आपल्याला 2 वेळा चाळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये गरज लागेल तेवढं त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. सुरुवातीला जास्त पाणी घालायचं नाही, पाण्याचा अंदाज चुकू शकतो. चवीनुसार मीठ घातलं आणि आता थोडं थोडं करून पाणी घालून छान असं आपल्याला मिश्रण बनवून घ्यायचं आहे. थोडंसं चमच्याच्या साहाय्याने मिक्स करूया. गरज लागली तर त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं. आणि सुरुवातीलाच पाणी घातलं तर जास्त होईल किंवा त्याच्या गाठी होतात ना, म्हणजे गुठळ्या होऊ नये म्हणून एकसारखं छान असं आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. घरी असणारच डाळीचं पीठ वापरलेलं आहे. तुम्ही विकतचं बेसनही वापरू शकता. हरभऱ्याच्या डाळीचं जे पीठ मी घरी दळून आणते तेच वापरलेलं आहे. पाण्याची गरज वाटली म्हणून आणखी त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि त्याच्या गुठळ्या एकसारख्या फोडून घेतल्या. आणि हे बघा, कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. इतकं जाडसर म्हणजे घट्टसर आपल्याला ठेवायचं आहे. जास्त पातळ करायचं नाही, म्हणजे एकसारखी अशी गोलाकार बुंदी आपल्याला पाडता येते. हे बघा, 10-15 मिनटासाठी झाकून ठेवायचं. आणि झारा जो आहे तो हा मी वापरणार आहे. 10-15 मिनटं झाली, गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलं आणि कढई जी घेतो ती जाडबुडाची घ्यायची. कोणताही पदार्थ तळत असताना कढई जी वापरतो किंवा एखादं भांडं वापरतो ते जाडबुडाचं असावं. तशीच मी ते जाडबुडाची कढई ठेवली आणि तेल तापले का चेक करण्यासाठी थोडंसं बेसनचं पीठ जे मिक्स करून घेतलेलं त्याचा थोडासा ड्रॉप मिश्रणाचा सोडला आणि तो तेलात वरती आला की तेल आपलं छान असं तापलेलं आहे. तेल छान असं तापले. आता झाऱ्याच्या साहाय्याने आपण बुंदी पाडून घेऊया. गॅसची फ्लेम सुरुवातीला मिडियम ठेवलेली आहे, कारण सुरुवातीला मिडियम ठेवायची. हे बघा, अशा पद्धतीने पीठ झाऱ्यावरती मिश्रण जे आहे ते ओतल्यानंतर खाली अशी गोलाकार छान अशी बुंदी पडते बघा. जास्त पाडायची नाही, नाहीतर एकमेकाला चिकटेल. एवढीशी पाडलेली आहे, म्हणजे तेल मी जेवढं टाकलेलं त्या मानानं जेवढे गरजेचे आहे तेवढी त्यामध्ये बुंदी सोडलेली आहे. आणि झारा आपण पुसून घ्यायचा. प्रत्येकाला बुंदी पाडत असताना झारा पाठीमागच्या बाजूने पुसून घ्यायचा, म्हणजे गोलाकार एकसारखी छान अशी बुंदी पाडता येते. हे बघा, बुंदी पाडून झाल्यानंतर हाय फ्लेमवरती आपल्याला ही बुंदी छान अशी तेलामध्ये तळून घ्यायची आहे. ही जी बुंदी आहे झाऱ्याने एकसारखी आपल्याला तेलामध्ये हलवून घ्यायची आहे, म्हणजे सर्व बाजूने एकसारखी भाजली जाईल. हे बघा, अशा पद्धतीने. आणि थोडासा त्याचा रंग चेंज झाला की बुंदी आपल्याला साईडला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. किंवा थोडंसं तुम्हाला कठीण जर वाटली की भाजली म्हणून आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. तेलाचं जे बुडबुडे आहेत ते कमी होतात, त्यावेळी तुम्ही बुंदी तेलातून काढू शकता. बुंदी छान अशी भाजलेली आहे, एका प्लेटमध्ये काढून घेते. प्रत्येक वेळेला सगळेच मिठाईचे पदार्थ मार्केटमधून आणणं शक्य पण नसते आणि घरी बनवलेले पदार्थ चवीलाही छान असतात. आणि आपण बाहेर कोणतं तेल वापरतात, ते किती वेळा तळणीसाठी वापरतात हे आपल्याला पण माहीत नसते. बघा, अशा पद्धतीने चेक करू शकता. आणि आता बुंदी छान अशी भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेते. त्यामुळे शक्यतो मिठाईचे पदार्थ असो किंवा कोणताही पदार्थ असो घरी बनवण्याचा मी प्रयत्न करते. आणि माझीही पाककला मी तुमच्यासोबत व्हिडिओमधून शेअर करत आहे. आणि बघा, मी पाडलेली बुंदी अगदी गोलाकार अशी झालेली आहे. पुन्हा झारा पाठीमागच्या बाजूने छान असं पुसून घेतला आणि पुन्हा एकसारखी छान अशी बुंदी अशाच पद्धतीने पाडून घेतलेली आहे. सर्व मिश्रणाची बुंदी अशाच पद्धतीने पाडून घ्यायची आहे. नंतर आपल्याला पाक बनवायचा आहे. हे बघा, एवढी अशी बुंदी झालेली आहे. सर्व बुंदी पाडून झालेली आहे आणि आता आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. बघा, पाक बनवण्यासाठी गॅसवरती कढई ठेवली. आता जेवढं बेसन होतं, म्हणजे जेवढं डाळीचं पीठ होतं तेवढी साखर घेतलेली आहे. आणि ते जे साखरेचं प्रमाण आहे अगदी अचूक आहे. ज्या वाटीच्या मापाने बेसन मोजलं त्याच वाटीच्या मापाने साखर घेतली. आणि साखर बुडेल इतकं पाणी, म्हणजे अर्धी वाटी त्यामध्ये पाणी घातलेलं आहे. बघा, या साखरेचा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे. साखर विरघळेपर्यंत एकसारखं छान असं ढवळून घ्यायचं.
साखर विरघळल्यानंतर 2 मिनटं हा पाक होऊ दिलेला आहे. कमी प्रमाणात जर बनवत असेल तर पाक पटकन होतो, त्यामुळे अधूनमधून चेक करत राहायचं आहे. पळीवरती ज्यावेळी आपण पाक घेतो किंवा एखादा चमचा असेल त्यावरती पाक घेतो त्यावेळी शेवटचा जो ड्रॉप आहे तो ज्यावेळी पडतो त्यावेळी एक तार झाली की आपला पाक झालेला आहे असं समजायचं. किंवा हातावरती थोडंसं मिश्रण थंड झाल्यानंतर घ्यायचं आणि तार जर बनली तर पाक आपला झालेला आहे. आणि तार बनल्यापासून अर्धा मिनटच पाक होऊ द्यायचा आहे, कारण एक तारेपेक्षा आपल्याला थोडा पुढे गेलेला पाक पकडायचा आहे. हे बघा, एक तार इथे झालेली आहे, आणखी अर्धा मिनटासाठी पाक होऊ दिलेला आहे, म्हणजे लाडू टिकतात, खराब होत नाहीत. अर्धा मिनिट होऊ दिला, पाक झालेला होता. आता आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे आणि जी बुंदी आपण पाडून घेतलेली ती या मिश्रणामध्ये म्हणजे या पाकामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. मग त्यामध्ये वेलची पूड थोडीशी घालायची, थोडेसे मगज बीज आणि तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स जर आवडत असतील तर ते तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. बुंदी आता या पाकामध्ये मिक्स करून घेते आणि झाकण ठेवून ही बुंदी पाकामध्ये मुरत ठेवायची आहे. अर्धा तास साधारणतः, तरी कमीत कमी अर्धा तासासाठी मुरत ठेवायची. मिश्रण जर थोडंसं ओलसर वाटलं तर आणखी अर्ध्या तासासाठी झाकण ठेवून बुंदी पाकामध्ये भिजत ठेवायचे आहे. थोडेसे मगज बीज घातले आणि थोडंसं त्यामध्ये वेलची पूड घातलेली आहे. छान असं मिक्स करून घेते. सुरुवातीला हे मिश्रण जरी ओलसर वाटत असेल तर आपण पाक बनवलेला आहे, त्यामुळे नंतर हे तुम्हाला कोरडं पूर्णपणे जाणवेल, त्यावेळी आपल्याला बुंदीचे लाडू बांधून घ्यायचे आहेत. जसजसा पाक थंड होईल तसं ही बुंदी कोरडी होईल आणि बुंदी छान अशी मऊ पाकामध्ये भिजेल, त्यामुळे लाडू छान वळता येतात आणि लाडू छान चवीलाही लागतात. झाकण ठेवलं, अधूनमधून 1-2 वेळा चेक करायचं, कारण जास्त जर मिश्रण पुढं गेलं तर लाडू वळता येत नाहीत. आणि एकदा दोनदा मी पाहिलं आणि आता हे बघा, परफेक्ट असं बांधण्यासाठी ही बुंदी जी आहे ती तयार आहे. कोरडं पूर्णपणे मिश्रण झालेलं आहे. आता थोडंसं हाताला तूप लावायचं. मी तूप घातलं नव्हतं म्हणून अर्धा चमचा यामध्ये तूप घातलेलं आहे, त्यामुळे लाडू चवीलाही छान लागतात आणि मऊसूत पण होतात. हाताला थोडंसं पाणी किंवा तुपाचा हात घ्यायचा आणि लाडू छान असे वळून घ्यायचे आहेत. अर्ध्या तासामध्ये झटपट होतात आणि घरीच जर अशी बुंदी पाडून लाडू बनवले तर प्रसादासाठीही होतात आणि दिवाळीची वाट तर का पाहायची. ज्यांना आवडतात ते अशा पद्धतीने नक्कीच बनवू शकतात. बघा, अशा पद्धतीने हातावरती मिश्रण घेऊन छान असे गोलाकार लाडू वळून घ्यायचे आहेत. हे कोरडेही होत नाहीत, जास्त ओलसरही होत नाहीत आणि हे बांधून झाल्यानंतर थोडेसे तुम्हाला आणखी सुकलेले दिसतील. हे बघा, बुंदीचे लाडू तयार आहेत. सर्व मिश्रणाचे म्हणजे सर्व जे बुंदी आहे त्याच्या अशाच पद्धतीने लाडू बांधून घ्यायचे आहेत. बघा, छान गोलाकार करून घ्यायचे. थोडे थोडे करून अशाच पद्धतीने हातावरती थोडंसं मिश्रण घेऊन लाडू बनवून घेते. सर्व बुंदी जी होती त्याचे लाडू बनवून घेतलेले आहेत आणि दिसायला सुरेख दिसणारे, चवीला तितकेच अप्रतिम लागणारे लाडू तयार आहेत. लाडू तर तयार झालेले आहेत. एक लाडू आपण फोडून पाहूया. अगदी मऊसूत असे झालेले आहेत. घरच्या घरी बनवलेले हे बुंदीचे लाडू. हा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो मला कमेंट करून नक्की सांगा. आणि एक लाडू तुम्हाला मी फोडून दाखवते. अगदी मऊसूत अशी झालेले आहेत. हे बघा, किती मऊसूत असे लाडू झालेले आहेत. अगदी मार्केटमधून आपण जसे घेऊन येतो तसे लाडू घरच्या घरी बनवायला सोपे असणारे, कमी वेळामध्ये झटपट होणारे लाडू. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.